बीडच्या लिंबागणेश परिसरातील पवनचक्कीवर गोळीबारात एकाचा मृत्यू। बीड तालुक्यात येणाऱ्या लिंबागणेश येथे O2 कंपनीने पवनचक्क्या उभारल्या आहेत। यातीलच एक पवनचक्की अहमदपूर अहिल्यानगर रस्त्यापासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर बसवलेली आहे। या पवनचक्कीवर मध्यरात्री काही चोरटे दाखल झाले। त्यांच्याकडून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न सुरू होता। यावेळी सिक्युरिटी अलर्टमुळे याची माहिती पवनचक्की कंपनीच्या गस्ती पथकाला लागली। गस्ती पथक या पवनचक्कीजवळ पोहोचले असता त्यांच्यावर दगडफेक झाली। यावेळी गाडीत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केला। तसेच चोरट्यांकडूनही गोळीबार झाल्याची माहिती कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून दिली जात आहे। या गोळीबारात धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथील 22 वर्षीय राजू उर्फ चिचा विष्णू काळे याचा मृत्यू झाला। त्याचा मृतदेह पवनचक्की प्लॉटपासून 1 किलोमीटर अंतरावर एका शेतात सकाळी आढळून आला। तो एवढा दूर कसा आढळून आला याबाबतची माहिती अद्यापपर्यंत मिळू शकलेली नाही। त्यानंतर पोलिसांकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला। घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील भेट दिली। तसेच फॉरेन्सिक टीम, श्वान पथक आणि इतर टीम घटनास्थळी दाखल झाल्या होत्या। फॉरेन्सिक टीमने रक्त मिश्रित माती आणि दगडांचे नमुने घेतलेले आहेत। गोळीबार झालेल्या ठिकाणी पोलिसांना अद्यापपर्यंत बुलेट शेल्ट मिळून आलेल्या नाहीत। गोळीबाराच्या घटनेनंतर सुरक्षा रक्षक रूप सिंग हा पोलिसात स्वतः हजर झाला आहे। पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता। रात्रीच्या वेळी या पवनचक्कीजवळ चोरी करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि चोरी करताना इथला जो सुरक्षा रक्षक आहे त्या सुरक्षा रक्षकाने यामध्ये फायर केल्याचा प्रकार प्रथमदर्शनी दिसतोय आणि त्या पुढील आमचा तपास चालू आहे। आणि यामध्ये एक अनोळखी इसम आहे, अजून त्याचं काही बॉडी डिटेक्ट झालेली नाही आहे आणि पुढील तपास चालू आहे। जसा जसा तपास होईल तसं आपल्याला माहिती देण्यात येईल। काय किती जणांचे मृतदेह वगैरे सापडले? एक मृतदेह सापडलेला आहे आणि चोरीचा प्रयत्न झालेला आहे। त्यामधून मग हा प्रकार झालेला आहे। सुरक्षा रक्षकाने स्वतःच्या संरक्षणासाठी फायर केल्याची माहिती आहे। किती फायर झालेले आहे? कारण समोरच्या लोकांकडून सुद्धा जे लोक होते त्यांच्याकडून फायरिंग झाल्याची माहिती होती। समोरच्या लोकांकडून फायर झाल्याचं आम्हाला ऐकीव माहिती आहे। तपासांती आम्हाला त्यामध्ये अजून आम्हाला खात्रीशीर माहिती नाही। कुठले पथक वगैरे रवाना करण्यात आले आहेत आरोपींना पकडण्यासाठी? आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे, ज्यांनी फायर केलेला आहे तो, आणि एक डेड बॉडी सापडली आहे, ती दवाखान्यामध्ये नेलेली आहे PM साठी। जे दरोडेखोर चोरटे होते त्यांना पकडण्यासाठी काही पथक वगैरे रवाना आहेत? हा, तर चोरीचा हा प्रयत्न झालाय। वरती जे दिसतंय यामध्ये एक दरवाजा वगैरे तोडलेला आहे। चोरी झालेली नाही पण प्रयत्न झालाय। आता ते जेव्हा सर्वे करतील त्यावेळेला समजेल आतमध्ये चोरी झाली का नाही नक्की। त्यानंतर मग पुढचा गुन्हा दाखल करण्यात येईल।